नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नर्मदा परिक्रमा या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. नर्मदेहर. कार्यक्रमाला चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरच्या मार्फत ज्योतिष आणि शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत. माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे 7वे वंशज आहेत. त्यामुळे हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्रांची जी परंपरा आहे ती पुढे ते खूप छान पद्धतीने घेऊन जात आहेत. तसंच माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर मुंबई या ठिकाणी आहे. माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवरती आपली सेवा देत असतात. त्यातले आपण जर त्यांना भेटायचं म्हटलं, अपॉइंटमेंट घेऊन जर त्या ठिकाणी जायचं म्हटलं तर पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी जे सरांचं सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता आणि निश्चितपणानं त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नर्मदा परिक्रमा या विषयी आपण आज चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ही परिक्रमा जी आहे, प्रश्न हा मनामध्ये येतो की ही परिक्रमा का करावी आणि त्याच्या पाठीमागं उद्दिष्ट काय असायला पाहिजे. सर्वप्रथम आपल्या सर्व साम टीव्हीच्या प्रेक्षकांना शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. नर्मदा परिक्रमा हा अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आहे. म्हणजे नर्मदा म्हणलं कीच डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि नर्मदा परिक्रमा का करावी याचं जर प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सगळ्या प्रेक्षकांना मला सावधान होऊन एक प्रश्न विचारावा असं वाटतो की आपल्या जीवनामध्ये मी जर आता तुम्हाला विचारलं की सर्वात आवश्यक घटक काय, ह्या जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही एका मिनिटामध्ये कुणाचं उत्तर असेल अन्न जरुरी आहे, मग त्याच्यानंतर पुढे तुम्ही हवेवरती याल, मग पाणीवरती याल, अशी तुमची उत्तरं असतील. काही जणांची उत्तरं असतील अन्न वस्त्र निवारा, या प्रामुख्याने आपल्या 3 गरजा आहेत. कारण आपण विचार इथपर्यंतच करतो, पण याच्या पलीकडे जाऊन हे जीवन जगण्याकरता आवश्यक कुठला घटक असेल तर तो घटक म्हणजे ज्ञान. आपल्याकडे ज्ञान असायला पाहिजे. तर तुमच्याकडे अनेक उत्तम ज्ञान असेल तर तुम्ही आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगू शकता, समृद्धपणे जगू शकता. जे अन्न आपण खातो ते चांगलं आहे का वाईट आहे हे आपल्याला ज्ञानामुळेच कळतं. पाणी गढूळ असेल ते प्यायला उपयोगी आहे की नाही हे पण आपल्याला ज्ञानामुळेच कळतं. तर सर्वात इम्पॉर्टंट पार्ट कुठला असेल तर तो पार्ट म्हणजे ज्ञान आहे. आता हे ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, हे ज्ञान जर मिळवायचं असेल तर ज्ञान मिळवण्याचे फक्त 3 मार्ग आहेत. या 3 मार्गांनीच ज्ञान मिळतं. त्यातला पहिला मार्ग येतो तो म्हणजे की संगती. हे तुम्हाला चांगली संगती असली पाहिजे, सत्संग तुम्हाला लाभला पाहिजे. जर तुमची संगती चांगली असेल, तुम्हाला चांगला सत्संग लाभला तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये चांगली ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याकडे सुभाषित आहे बघा की सुसंगती सदा घडो, सुजल वाक्य कानी पडो. दुसरं चांगलं जर कशाने ज्ञान वाढत असेल तर ते वाचनाने वाढतं. चांगलं वाचन केल्याने आपल्या ज्ञानाची वृद्धी होते, आपल्याला चांगलं ज्ञान प्राप्त होतं. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मार्ग की प्रवासामुळे, परिक्रमेमुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आता थोडक्यामध्ये हे तिन्ही मार्ग तुम्ही जर ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की जर आपण नर्मदा परिक्रमा केली तर हे ज्ञान मिळवणं किती सोपं होईल. म्हणजे नर्मदा परिक्रमा करत असताना तुमची परिक्रमा म्हणजे प्रवास पण होणार आहे. आणि नर्मदेच्या तीरावरती अनेक उत्तम साधना केलेले सिद्ध पुरुष किंवा सिद्ध साधू पुरुष, परिक्रमावासी हे त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि तुम्हाला त्यांचा सगळ्यांचा सहवास मिळतो, त्यांचा सत्संग मिळतो. तर ज्ञान प्राप्तीकरता प्रामुख्याने नर्मदा परिक्रमा करावी की नर्मदा परिक्रमा केल्यानंतर उत्तम आणि चांगल्या ज्ञानाची तुम्हाला प्राप्ती होते. आता प्रशांतजी त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की उद्देश काय. म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला उद्देश माहिती पाहिजे, आपल्याला आपलं डेस्टिनेशन माहिती पाहिजे की आपल्याला ते करत असताना आपल्याला काय प्राप्ती करून घ्यायची. तर त्या प्राप्ती त्याच्यामध्ये विचार केला तर बघा की आध्यात्मिक साधनेमध्ये प्रत्येक माणूस हा काही ना काही साधना करत असतो. मग व्रतवैकल्य करत असेल, नामस्मरण करत असेल, उपास तापास करत असेल, या सगळ्या गोष्टी करण्यामागे सुरुवातीला त्याला काही प्रापंचिक अडचणी असतात. एखादी अडचण असेल की नोकरी लागत नाही किंवा स्थैर्यत्व आयुष्यामध्ये लाभत नाही आणि मग त्याच्याकरता तो उपासना करायला लागतो. मग काही दिवसांनी ती समस्या सुटूनही जाते, म्हणजे की ती समस्या राहत नाही पण तो साधनेमध्ये कंटिन्यू राहतो. याच्या व्यतिरिक्त एखादा आध्यात्मिक आयुष्य जगणारा साधू हा कंटिन्यू नामस्मरणामध्ये किंवा परिभ्रमणामध्ये याच्यामध्ये राहतो. मग यांच्या आयुष्याचा काय उद्देश असतो
तर अध्यात्मामध्ये हे फार मोठं आज एक गूढ आपण या ठिकाणी प्रेक्षकांना सांगतोय की अध्यात्मामध्ये प्राप्त करण्यासारखं काही नाही. हे माझ्या अनेक आणि अनेक एपिसोडमध्ये मी सांगितलेलं आहे. परंतु अध्यात्मामधनं प्राप्ती काय होते, तर प्राप्ती ही होते की याच्यामध्ये कुंडलिनी जागृती होते. तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये म्हणजे आपल्या मनुष्य वर्गामध्ये मग स्त्री असो पुरुष असो, ह्याच्यामध्ये मूलाधार चक्रामध्ये सुप्त अवस्थेमध्ये कुंडलिनी आहे. ही कुंडलिनी नावाची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला जागृत करायची आहे, ती शक्ती आपल्याला जागृत करायची आहे. आणि ही कुंडलिनी शक्ती जर तुम्हाला जागृत करायची असेल तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या साधनं आहेत, अनेक प्रकारच्या उपासना आहेत. आणि मग याच्यामध्ये सर्वात सोपा मार्ग कुठला असेल तर नर्मदा परिक्रमा आहे. म्हणजे नर्मदा परिक्रमा करताना तुम्ही नर्मदेच्या तटावरती ज्यावेळेला जाता तर त्या तटावरती नर्मदेची जी काही कंपन आहे, ज्याला आपण व्हायब्रेशन्स म्हणतो, ती व्हायब्रेशन्स, ती कंपनं आणि एक हिलिंग हा जो प्रकार होतो, तो हिलिंग हा प्रकार तिथे नॉर्मली तुम्हाला फिरत असताना जाणवतो. त्याचा साक्षात्कार म्हणण्यापेक्षा त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. आणि तो अनुभव निश्चितपणे तुमच्या लाईफमध्ये तुमची कुंडलिनी जागृत करण्याकरता पूर्णपणे प्रभावी होतो. आता कुंडलिनी जागृत होणं आणि मग ती सप्तचक्रामध्ये भ्रमण करणं हा वेगळा पार्ट आहे. परंतु सर्वात मेजर पार्ट मग तो आध्यात्मिक आयुष्यामध्ये असो नाही तर आपल्या रेग्युलर जीवनामध्ये असो, आपल्या प्रत्येकाकरता मानवाकरता हे चॅलेंज आहे की आपण आपली कुंडलिनी जागृत करायला पाहिजे. मग अशी कुंडलिनी जागृत करायची असेल तर सर्वात सोपा मार्ग कुठला असेल तर नर्मदा परिक्रमा. म्हणजे ह्याच्या पुढे कधी तुम्ही नर्मदा परिक्रमा करणार असाल किंवा नर्मदा परिक्रमा कराल त्याच्या वेळेला आवर्जून तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या. 100% तुम्हाला कुंडली जागृत होण्याच्या पाठीमागची जी व्हायब्रेशन्स आहेत, त्याच्या पाठीमागची जी हिलिंग्स आहेत ती नर्मदा तटावरती जाणवतील. आणि ह्या उद्देशाने आत्तापर्यंत अनादी कालापासून अनंत कालापर्यंत ही परिक्रमा चालू आहे. यानंतर आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माची कास धरते तेव्हा तिचं एकच उद्दिष्ट असतं की माझ्या जी काही नकारात्मकता पसरलेली आहे माझ्या आयुष्यामध्ये, जे काही अपयश आलं आहे, त्या सगळ्यातून मी बाहेर पडावं आणि सकारात्मक जगावं. या नर्मदा परिक्रमामुळे कोणते सकारात्मक बदल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकतात? नर्मदा परिक्रमा हीच मुळात एक सकारात्मक योजना आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही परिक्रमेकरता निघता किंवा परिक्रमेकरता तुम्हाला म्हणजे तुम्ही करता म्हणण्यापेक्षा मैयाच ती आपल्याकडनं करून घेते. आणि जेव्हा ती तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवते किंवा जेव्हा त्या ठिकाणी तुम्ही जाता त्याच्या वेळेला पावलोपावली तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होते. आता आपण 21व्या शतकामध्ये वावरत असताना प्रशांतजी बघितलं तर आपण मानव म्हणून कमी आणि यंत्रमानव म्हणून जास्त जगतो. म्हणजे आपण प्रत्येकजण एक रुटीनमध्ये अडकलेलो आहात. त्या रुटीन लाईफमध्येच आपलं संपूर्ण लाईफ जे जीवनक्रम आहे तो चाललेला आहे. दुसऱ्या बाजूला बघाल तर माणुसकी नावाचा विषयच आता आपल्यामध्ये राहिलेला नाही. धर्म आणि संस्कृतीबाबत बोलणंच चुकीचं आहे. म्हणजे की त्या सगळ्या गोष्टी या आपल्याकडनं आपण हद्दपार करायला लागलो ज्या आपल्याला मान्य होत आहेत आणि त्याच्यामधून बाहेर पडण्याचा किंवा या यंत्रमानवापासून अलिप्त होण्याचा आपण प्रयत्न करतो. पण तो सकाळी टिकत नाही. सकाळ झाली की पुन्हा आपण त्याच यंत्रमानवाच्या रूपामध्ये जाऊन संपूर्णपणे मार्गक्रमण करतो. ही आपली अवस्था झाली. आणि जग जे आहे हे 3 क्रियांवरच चालतं. ते म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जन्म, पालन पोषण आणि मृत्यू हे 3 पार्ट आहेत. ह्याच्या 3 देवता आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. माणसाच्या जीवनामध्ये नर्मदा परिक्रमा केल्यानंतर सकारात्मकता काय येते तर या यंत्रमानव या संकल्पनेमधनं पहिले तुम्ही सुटता. आणि मग तुम्ही नर्मदा तीरावरती ज्यावेळेला येता, नर्मदा तटावरती ज्यावेळेला येता, नर्मदेच्या तीरावरनं ज्यावेळेला यात्रा करता तर या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हीच्या ज्या देवता आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हीचं वास्तव्य सदैव त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमावरती आहे. याची अनुभूती तुम्हाला आयुष्यामध्ये होते, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. आणि डेफिनेट ज्यावेळेला ह्या उत्पत्ती, स्थिती आणि लय याच्या तिन्ही देवता यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील, याची अनुभूती तुम्हाला येईल. त्यावेळेला निश्चितपणे तुमचं लाईफ कसं होतं माहिती आहे का की तुमचा ताप, व्याप, त्याच्यानंतर म्हणजे की पूर्णपणे म्हणजे की जो संताप आहे ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जो स्वतःला त्रागा करून घेता हा तुमच्या आयुष्यामधला पूर्णपणे संपून जातो. आणि मन जे आहे ते पूर्णपणे निर्भय होतं, निरंक होतं, निशांत होतं पूर्णपणे की त्याच्यानंतर जीवनामध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. ह्या गोष्टीमुळे आत्मविश्वास तुमचा प्रबळ होतो, एकदम आत्मविश्वास तुमच्यामध्ये चांगला येतो आणि सकारात्मकता यायला सुरुवात होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नर्मदा परिक्रमा करत असताना त्या तटावरती जे नर्मदेच्या लोक राहतात त्या लोकांमधनं जे आपती भाव आहे म्हणजे आपण अतिथी देवोभव म्हणतो त्या गोष्टीची आपल्याला पुरेपूर कल्पना त्या ठिकाणी येते की हा अतिथी देवोभव काय पार्ट आहे त्याची आपल्याला पूर्णपणे जाणीव त्या ठिकाणी होते. आणि मैया पदोपदी इतकी काळजी घेते ना की तुम्ही आईच्या कुशीमध्ये ज्यावेळेला लहानपणी होतं किंवा जसं कवीमध्ये म्हणलं की तुमचं बालपण कधीपर्यंत तर जिथपर्यंत तुमची आई जिवंत आहे तिथपर्यंत तुमचं बालपण आहे. तसं नर्मदा मैया ही तुमची जिवंत माताच आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर तो मातृत्वाचा भाव तुम्हाला इतका प्रभावित करतो की त्याच्यामुळे तुम्ही निशंक निर्भय होऊन जाता आणि त्याच्याबरोबर प्रचंड आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होतो. आणि त्या आत्मविश्वास एकदा निर्माण झाला की मग या संसार रूपामध्ये तुमच्या कितीही मोठे गड आले, कितीही मोठा घाट आला तरी तो तुम्ही नर्मदे हर एवढ्या एका शब्दावरती आरामात बोलून जाता. हा
पहिला सकारात्मक बदल घडतो. दुसरा बदल म्हणजे की असा घडतो की मानवी जीवनामध्ये आपण जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे की तर्क आणि वितर्क ह्याच्यामध्ये आपण बांधलेलो असतो, संकल्प किंवा विकल्पामध्ये बांधलेला असतो. प्रत्येक गोष्ट करत असताना आपण दुसऱ्याच्या मनामध्ये काय आहे, त्याला काय फायदा होईल, मला काय फायदा होईल, या व्यावहारिक जगामध्येच वावरत असतो. या व्यावहारिक जगापासून तुम्ही पूर्णपणे सुटता, पूर्णपणे अलिप्त होता आणि मग तुम्ही जो विचार करता तो सर्वांच्या उत्कर्षाचा विचार करायला सुरुवात करता आणि तो विचार एकदा तुमच्यामध्ये बसला की मग त्यानंतर तुमचं जीवन आहे ना हे पूर्णपणे आनंदी होतं. तुम्ही आनंदाकडनं परमानंदाकडे ह्या दिशेने वाटचाल करता. म्हणजे सुखदुःखाच्या या बाजारामध्ये न अडकता तुम्ही एक उन्मयी अवस्था जी असते, ज्या अवस्थेमध्ये एखादे संत असतात, ज्या अवस्थेमध्ये एखादे साधू असतात, त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात होते. आणि मग जे आपले षड्रिपू आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, हे पूर्णपणे मदन व्हायला सुरुवात होईल, दमन व्हायला सुरुवात होते की याचं दमन पूर्णपणे व्हायला सुरुवात होते. आणि मग हे सुरुवात झालेलं, हे दमन झालेलं हे जे व्यक्तिमत्व आहे हे समाजामध्ये अतिशय प्रफुल्लित करणारं आणि उत्कर्ष किंवा एखाद्या गोष्टीमधनं उत्तेजित करणारं असं होतं आणि समाज तुमच्याकडे पूर्णपणे अट्रॅक्ट केला जातो. हे सकारात्मक आपल्याला बदल 100% बघायला मिळतात. प्रशांतजी, मी आवर्जून तुम्हाला सांगेन की परिक्रमेमध्ये आता 2022ची जी परिक्रमा झाली ह्याच्यामध्ये 8 वर्षाचा एक श्लोक म्हणून श्लोक नागोटणेकर आमचा शिष्य तो होता आणि दुसऱ्या एक आजी होत्या ज्यांचं 82 वर्ष वय होतं. आता 8 वर्षाचा मुलगा आणि 82 वर्षाची आजी म्हणजे दोन्ही परस्पर टोक आहेत, पण ही दोन्ही परिक्रमेमध्ये होती आणि त्या परिक्रमेमध्ये म्हणजे की एकीकडे लोकांना चिंता होती की हा मुलगा वेळेवर उठेल का, हा मुलगा बरोबर आवरेल का, त्याच्याही पालकांना चिंता होती. तशी बाकीच्या परिक्रमावासींना पण चिंता होती आणि या आजींचं 82व्या वर्षी अख्खी परिक्रमा होईल का ही सगळ्यांना काळजी होती. पण असं असताना ते दोघेही जण इतके ॲक्टिव्ह होते त्याच्यामध्ये की त्यांचं ॲक्टिव्हनेस बघून बाकीचे लोक चार्ज व्हायचे. ही खरोखरी मैयाचा आशीर्वादाची किंवा मैयाची कृपा आहे. दुसरं आवर्जून बघाल तर आपल्या घराला 18-21 पायऱ्या असतात, ज्या चढून आपण जातो तर आपल्याला घरामध्ये गेल्यानंतर धाप लागते, आपल्याला दम लागतो. पण नर्मदेचे घाट जे आहेत हे कमीत कमी 42-45 पायऱ्यांचे आहेत, मोठे आहेत, अवाढव्य आहेत. पण ते सगळे चढत असताना उतरत असताना तुम्ही एक वेगळ्याच आनंदामध्ये असता. नाचत नाचत तुम्ही ते घाट उतरता. नर्मदेचं जल ज्यावेळेला तुम्ही स्वतःवरती शिंपडून घेता त्यावेळेचा अनुभव इतका अप्रतिम असतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कुठल्याही प्रकारचा व्याप होत नाही. आता आमच्या याच्यामध्ये एक मागच्याच टूरमध्ये 67 वर्षाचे आजोबा होते ज्यांना स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्या मुलाला त्यांनी हट्ट धरला की नाही मला परिक्रमा करायचीच आहे. तो म्हणला नाही, पहिले आपण डॉक्टरांना विचारू. मग त्यांचे ऑर्थोपेडिक जे होते त्यांच्याकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं की अजिबात ही परिक्रमा तुम्ही करू नका, ही परिक्रमा केल्यानंतर कदाचित तुम्ही उठूही शकणार नाही, तुम्हाला झोपूनच राहावं लागेल. एवढं कटाक्ष डॉक्टरांनी सांगितलं. त्यांनी सगळं ऐकलं, मुलाचं ऐकलं आणि मुलाला घरी येऊन सांगितलं की मी परिक्रमेला जाणार, माझं काही झालं तरी मला काही त्याच्यामध्ये फिकीर नाही. आणि ती व्यक्ती फक्त नॉर्मली कमरेचा जो बेल्ट लावलेला आहे तेवढा बेल्ट लावून परिक्रमेमध्ये आलेले होते. सगळीकडे ते घाटावर खाली बसत होते, घाट उतरत होते, चढत होते, जिथे त्यांना वाटेल त्यावेळेला नर्मदेचं स्नान करत होते. याच्याप्रमाणे सगळे अटेंडन्स होता. 15 दिवसामध्ये प्रशांतजी काहीही त्रास झाला नाही. 15 दिवसानंतर घरी आले. दुसऱ्या दिवशी मुलाला म्हणले आता डॉक्टरांकडे जाऊ. पुन्हा डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांकडे बसले. डॉक्टरांनी पुन्हा तपासलं. बोले डॉक्टर सांगा ना आता तरी जाऊ का नर्मदा परिक्रमेला. डॉक्टर म्हणले नाही, तुमची अवस्था जशी आहे तशी आहे, त्यामुळे तुम्ही परिक्रमेला जाऊ शकत नाही. तेव्हा ते हसले आणि बोलले की मी 15 दिवस परिक्रमा करून आलो आहे. त्याच्यावर डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले की तुमच्यामध्ये खरंच म्हणजे की एवढी परिक्रमा किंवा एवढं एक्झर्शन करून काहीच फरक पडलेला नाही. हे सातत्याने प्रॅक्टिकल घेतलेले हे अनुभव आहेत. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगेन की तुम्ही नर्मदा परिक्रमा आहे ना ही कुठली पुस्तकं वाचण्यापेक्षा स्वतः करा आणि स्वतःचा जो अनुभव तुम्ही घ्याल ना 100% नर्मदा माता हे तुमच्या आयुष्यामधलं आईचं स्थान तुम्हाला मिळेल. आणि ते स्थान तुम्हाला मिळाल्यानंतर किंवा ती कूस तुम्हाला मिळाल्यानंतर, ती माया तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये किती उत्कर्ष होतो याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. अतिशय वास्तवदर्शी अशा पद्धतीची माहिती आपल्याला सर देण्याचा प्रयत्न करतात. खरं तर थांबायची इच्छा नाही आहे, ऐकत राहावं अशा पद्धतीनं आपल्याला वाटतंय, पण तरीसुद्धा वेळेचं बंधन आहे, ब्रेकची वेळ झाली आणि मला थांबावं लागणार आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या संदर्भात कोणतीही माहिती जर आपल्याला हवी असेल तर तुम्ही निश्चितच माधव गुरुजी सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे संपर्क क्रमांक आत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेत. वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नर्मदा परिक्रमा याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, जसं आता मी एक वेगळा प्रश्न विचारला, अजून एक 2 वेगळे प्रश्न. एक तर आध्यात्मिक महत्त्व, कारण जसं तुम्ही आत्ता सगळं सांगितलं त्याच्यामध्ये तो एक भाग खूप महत्त्वाचा असतो. आणि मानवी जीवन जे आहे त्या मानवी जीवनामध्ये या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सहाय्यक ठरतात, तर त्या कशा पद्धती? नर्मदा परिक्रमेचं आध्यात्मिक महत्त्व जर सांगायचं झालं तर आध्यात्मिक महत्त्व प्रशांतजी खूप सखोल आहे. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नर्मदा फक्त एक नदी नाही आहे,
तर नर्मदा मैया आहे ती जिवंत माता आहे. ह्याचा पावलोपाली अनुभव त्या क्षणाला नर्मदेच्या तीरावरती येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की सगळ्याच नद्या पवित्र आहेत आणि अनेक उत्तम आहेत, परंतु परिक्रमा फक्त नर्मदेची होते. दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्याही नदीवर पुराण लिहिलं गेलं नाही, नर्मदेवर फक्त पुराण लिहिलं गेलं. तर एवढं महत्त्व तिला प्राप्त होण्याचं कारण की ही शंकराची कन्या आहे. म्हणजे शंकरापासून, शंकराच्या घामापासून ही निर्माण झालेली नर्मदा नावाची नदी आहे. नर्मदा या शब्दाचा अर्थच आहे की नर्मदा म्हणजे आनंद देणारी, जीवनामध्ये आनंद देणारी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मार्कंड नावाचे ऋषी होते ज्यांना वयाच्या 7व्या वर्षी चिरंजीवत्वाची प्राप्ती झाली. हे चिरंजीवत्व प्राप्त झाल्यानंतर वयाच्या 14व्या वर्षापर्यंत त्यांनी मानवी जीवनाचा, सृष्टीचा सगळा अभ्यास पूर्ण केला. आणि हा सगळा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांचं आयुष्य हे सगळं मानवाचं जीवन आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या संघटना या कल्पना करून पूर्णपणे विचलित झालं. आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आनंद कसा मिळेल, आपल्याला चांगली संगती म्हणजे की देवाचा संघ कसा मिळेल, ह्याच्याकरता त्यांनी शिवाची आराधना केली. त्यावेळेला शिव त्यांना प्रसन्न झाले आणि म्हणाले की काय हवं आहे तुला. त्यावेळेला ते म्हणले की मला चिरकाल आनंद पाहिजे आणि मला सदैव तुमची सत्संग पाहिजे, तुमचा सत्संग, तुमची संगती मिळाली पाहिजे. त्याच्यावर शिवाने आशीर्वाद देऊन त्यांना सांगितलं की तू नर्मदा परिक्रमा कर. नर्मदा परिक्रमा केल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये चिरतरुण आनंद प्राप्त होईल. आणि नुसता चिर आनंद प्राप्त होणार नाही की अखंड आनंदी तू राहणार नाही, तर मी सदैव तुझ्या बरोबर असेल. आणि मग त्या प्रेरणेने त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. आता मार्कंड ऋषींमुळे आपल्याला नर्मदा परिक्रमा माहिती पडली. आता नर्मदा परिक्रमेचं अस्तित्व बाळगायचं झालं किंवा त्याच्या अस्तित्वाबाबत जर विचार करायचा झाला तर ब्रह्मदेवाला ज्यावेळेला पृथ्वी ताब्यामध्ये मिळाली त्यावेळेला त्यांनी 21 कल्पांची स्थापना केली. ज्या 21 कल्पापैकी आत्ता वराह नावाचा कल्प चालू आहे, या कल्पामध्ये आपण आहे. ह्याच्या 6 कल्प अगोदर होऊन गेलेली आहेत, म्हणजे याच्या अगोदर 6 कल्प लोटलेली आहेत. आता या वराह कल्पामध्येच राम पण होते आणि कृष्ण पण होते. म्हणजे वराह कल्प किती, म्हणजे एक कल्प किती मोठा असेल ह्याचा तुम्ही अंदाज करू शकता. सेकंड पार्ट की 6 वेळा अशी कल्प होऊन गेलेत, म्हणजे या सृष्टीचा 6 वेळा लय झालेला आहे. म्हणजे प्रलय याच्या अगोदर 6 वेळा होऊन गेलेलं आहे आणि आता 7व्या कल्पामध्ये आपण आहे. या 6ही कल्पामध्ये प्रलय झाल्यानंतर, संपूर्ण सृष्टीचा लय झाल्याच्या नंतर जिवंत म्हणून कोण राहिलं असेल तर एक नर्मदा नदी राहिली आणि मार्कंडेय ऋषी राहिलेत. म्हणजे प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला जर कोण असेल तर मार्कंड ऋषी आहेत आणि नर्मदा नदी आहे, नर्मदा मैया आहे. तर ही नर्मदा इतकी पवित्र आणि इतका तिचा इतिहास मोठा आहे की प्रलयामधनं सुद्धा ती आपल्याला आनंद देण्याकरता थांबलेली आहे आणि मार्कंड ऋषी आपल्याला ज्ञान देण्याकरता राहिलेले आहेत. माझ्या आयुष्यामध्ये माझं हे सौभाग्य आहे की आमचा नाथ योगाश्रम, म्हणजे माझे नाथपंथीय गुरु निरंजननाथजी, हे निरंजननाथजी हे याच्यामध्येच म्हणजे की नर्मदेच्या तडावर जबलपूरला बेळाघाटला आमचा आश्रम आहे, नाथ योगाश्रम. तिथे असायचे आणि तिथे ज्या वेळेला आम्ही आवर्जून निरंजननाथजींना भेटायला जायचो त्यावेळेला नाथजी आम्हाला नर्मदेवरती घेऊन जायचे, सामना घाटावरती घेऊन जायचे. आणि त्यावेळेला ते आवर्जून एक श्लोक म्हणायचे की नर्मदा क्रीता एकच स्नान, तुझे दोष पलटी रानो रान, मग तू अवघाचे एक रूप होसी, जन्मो जन्मीचे कष्ट विसरसी, सर्वही तीर्थ घडती एक वेळा, नर्मदा डोळा देखी आला. ते म्हणायचे 60 कोटी 60,000 तीर्थ कुठे असतील तर नर्मदेच्या तीरावरती आहेत. नर्मदा का कंकर कंकर कैलाताय शंकर शंकर, म्हणजे की कुठल्याही विश्वामधले तुम्ही शंकराच्या मंदिरामध्ये गेले तर स्थापित शिवलिंग हे नर्मदेश्वरच असतं. हे नर्मदेचं वैशिष्ट्य आहे आणि इतकं महत्त्व किंवा एवढं आध्यात्मिक तिची पार्श्वभूमी आहे. मग ह्या नर्मदा परिक्रमा केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे तुम्ही विचारलं की मानवाच्या आयुष्यामध्ये त्याचा काय उपयोग आहे किंवा त्याला काय प्राप्ती आहे, तर आपण आहे ना, आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं की आपण यंत्रमानव होत चाललो आहे का. आता आपण या देहाशी निगडीतच आयुष्य जगतोय आणि हा देह कर्मबंधनामध्ये अडकलेला आहे. मग हा अडकलेला कर्मबंधनातून असताना आपल्या हातामध्ये दुसरं एक शरीर आहे, प्रतिशरीर आहे की ज्याला आपण सप्तचक्र प्रवृत्ती म्हणतो. हे सप्तचक्र प्रवृत्ती आहे आणि त्याच्यामध्ये आपला आत्मा बसलेला आहे. मग ते आत्मदर्शन होण्याकरता, ती आत्मानुभूती होण्याकरता ही 7ही चक्र ॲक्टिवेट होणं खूप गरजेचं असतं. आणि ही 7ही चक्र ॲक्टिवेशन करता सर्वात सोपा मार्ग नर्मदा परिक्रमा. म्हणजे नर्मदा परिक्रमा केल्यानंतर जसं कुंडलिनी जागृतीच्या विषयाकडे आपण जातो तर पहिली आपली चक्र ॲक्टिव्ह होतात. ती चक्र ॲक्टिव्ह केल्यानंतर तुम्हाला आत्मज्ञान पूर्णपणे प्राप्त होतं, तुम्हाला पूर्णपणे आत्मदर्शन होतं. एकदा आत्मदर्शन तुम्हाला झालं की त्याच्यानंतर तुमचा प्रवास सोपा होऊन जातो. तुम्ही आनंदाकडनं परमानंदाकडे जाता आणि जी अवस्था मी सांगितली की उन्मयी अवस्था जी आहे ती उन्मयी अवस्थेकडे वाटचाल करता की त्याच्यानंतर जीवन पूर्णपणे आनंदी होऊन जातं, परमानंदी होऊन जातं. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत, शेवटची काही सेकंद आहेत. तुम्ही दरवर्षी नर्मदा परिक्रमा करता, अनेकांना तुम्ही सोबत घेऊन जाता, अनेक जण परत परत तुमच्याबरोबर येण्याची इच्छा व्यक्त करत असतात. या वर्षीचं काय प्लॅनिंग आहे, यावर्षी जाणार आहात का?
100% म्हणजे की एक प्रशांतजी आपण म्हणणं की मी नर्मदा परिक्रमा करतो तर खरंच इदम न मम हे मैयाचंच हे आहे की ती आपल्याकडनं नर्मदा परिक्रमा करून घेते आणि म्हणजे की हे नाथजींचे आशीर्वाद आहे, बाबांची कृपा आहे की आपण दरवर्षी नर्मदा परिक्रमा करतो. पौष महिन्यामध्ये प्रशांतजी आपली नर्मदा परिक्रमा असते. यावर्षी देखील 7 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीमध्ये आपण नर्मदा परिक्रमा संपन्न करणार आहोत आणि लक्झरी बसच्या माध्यमातून ही परिक्रमा असते. आपली 15 दिवसांची परिक्रमा असते. पूर्ण लक्झरी बसने आपण प्रवास करतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे की 2 ज्योतिर्लिंग आपण याच्यामध्ये घेतो की उज्जैनचं महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर हे दोन्ही ज्योतिर्लिंग आपली होतात. या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन उज्जैन यात्रा आपण त्याच्यामध्ये पूर्ण करतो. मानवी जीवनाकरता आनंद देणारी आणि जन्मोजन्मांतरीच्या कर्मबंधनातून सुटका करणारे जे श्रेष्ठ पंचयाग आहेत ते 5 याग आपण नर्मदेच्या तीरावरती म्हणजे महामृत्युंजय याग असेल, गणेश याग असेल, नवचंडी याग असेल, शनी याग असेल, दत्त याग असेल, हे 5 याग या 15 दिवसामध्ये आपण या नर्मदा परिक्रमावासी जे आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडनं करून घेतो. नर्मदा तटावरचे रोजचे संकल्प किंवा नर्मदा तटावरचे जे संस्कार आहेत की ज्याच्यामध्ये दोन्ही टाईम म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी नर्मदा मैयाची आरती होते, सकाळी नर्मदा जलाने प्रॉपरली रुद्राभिषेक केला जातो, हेही आपण काटेकोरपणे त्या ठिकाणी पालन करतो. सर्व नर्मदा परिक्रमाचे यम नियमाचे पालन करत असताना तटावरचे जे संस्कार आहेत म्हणजे जलपरिवर्तन आलं, परिक्रमेचा संकल्प आला, तटपरिवर्तन आलं, ओटी भरण आलं, हे सगळे विधी आपण पूर्णपणे पार पडतो. याच्याबरोबर आपण या परंपरेमध्ये गुरुपरंपरेने एक विषय जोडलेला आहे, तो म्हणजे माता की चौकी. म्हणजे ज्यावेळेला आपण अमरकंटकला जिथे नर्मदा मैयाचा उगम आहे त्या उगमाच्या ठिकाणी जातो त्यावेळेला रात्री आपण जागर करतो, आपण गरबा त्या ठिकाणी खेळतो, आपण देवीचं भजन करतो. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या कला सादर करून आपण पूर्णपणे तो एक आनंददायी अशी ती यात्रा बनवतो. तर हाही त्याच्यामध्ये होतो. याच्यामध्ये कुमारिका पूजनाचं खूप मोठं महत्त्व आहे. तर 108 कुमारिकांचं आपण पूजन करतो. नर्मदा तटावरती दानाचं महत्त्व आहे. तर तिथल्या गरजू लोकांना वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, हिरण्यदान असेल, ही दानं आपण त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या हातून पूर्ण करून घेतो. त्याचबरोबर नर्मदा पुराणाचं डेली सत्संग म्हणजे डेली प्रवचन हे मी त्या ठिकाणी करत असतो. आणि अजून देखील या नर्मदा परिक्रमामध्ये असे खूप सारे उपक्रम आपण राबवतो. तुम्ही जर यूट्यूबवरती आपला प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हा चॅनल आहे त्याच्यावरती जर नर्मदा परिक्रमा एपिसोड बघितला तर तो प्रॉपरली नर्मदेच्या याच्यावरतीच केलेला आहे. त्या विषयामध्ये अजून तुम्हाला मार्गदर्शन होऊ शकतं. या याच्यामध्ये आपल्याला वेळेचं खरोखरी बंधन आहे, पण तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा, तुम्हाला आणखीन ज्ञान त्याच्यामध्ये प्राप्त होईल. निश्चित खूप छान अशी माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहेच. अजूनही काही शंका अडचणी असतील तर तुम्ही निश्चितपणानं सरांना दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करू शकता. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. श्री नाथ जी आपकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.